सु की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदन जय ब्रज जनरंजना। जय यशोदा नंदन ब्रज जनरंजना। रावण चारी जय कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे राम। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम। हरे हरे राम 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 हरे राम। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिता
गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजीच माताजीच आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर या आठवड्यात अगोदर आपला सेशन होऊ शकला नाही कारण मंगळवारी इथे भक्तांच्या घरी एक हाऊस प्रोग्राम होता, त्यासाठी जावं लागलेलं आणि
बुधवारी मुलीच्या शाळेमध्ये काही कार्यक्रम, कल्चरल प्रोग्राम, आणि काल संध्याकाळी नामनिष्ठ प्रभूजींची इंग्रजी ग्रुपसाठी मीटिंग होती. त्याच्यामुळे 2-3 दिवस आपलं काही हा सेशन झाला नाही. तर आपण पाहत होतो मागच्या आपल्या चर्चेमध्ये की कशा प्रकारे परीक्षित महाराज ज्या वेळेस कलियुगाचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी ज्यावेळेस आपल्या सैन्यासोबत राजवाड्याच्या बाहेर पडले आणि बरेच वेगवेगळे प्रदेशांमध्ये गेले, आणि त्यावेळेस कशा प्रकारे लोकांनी त्यांचे जे पूर्वज, विशेषतः पांडवांचे भगवंतांच्या भक्ती संबंधामध्ये यशोगान गायले, आणि कशा प्रकारे आपल्या पूर्वजांची ही कीर्ती ऐकून परीक्षित महाराज पण त्यांना कृतज्ञ वाटलं. आणि त्यानंतर एका ठिकाणी परीक्षित महाराजांना एक विशेष असं गोष्ट होताना दिसली की कलिपुरुष जो की एक शूद्र गुणांचा तिथे क्षुद्र गुणांचं त्याचं दर्शन होत होतं, परंतु जो पोशाख त्याने परिधान केलेला होता तो एका राजासारखा होता, आणि तो एक बैल जे की स्वतः धर्म बैलाच्या रूपामध्ये, आणि एक गाय जी की स्वतः पृथ्वी देवी एका गायीच्या रूपामध्ये त्यांच्या प्रती अपराध करत होता. आणि गाय जी होती पृथ्वी गायीच्या रूपामध्ये, कशा प्रकारे ती अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये होती, आणि आपण धर्माने पृथ्वी देवीला विचारलेले काही प्रश्न त्याच्याबद्दल आपण चर्चा केली मागच्या वेळेला. आणि जे सर्व प्रश्न आपण पाहिले की कशा प्रकारे कलियुगाची पतित अवस्था ही दर्शवतात. तर त्या प्रश्नांमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे धर्म हा पृथ्वी देवीला विचारतो की हे माते, तू याच्यामुळे दुःखी आहेस का की ज्या प्रकारे कलियुगाच्या पतित अवस्थेमध्ये जे चरित्रहीन पुरुष आहेत ते स्त्रिया आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणारी मुले यांची जिम्मेदारी न घेता त्यांना असंच वाऱ्यावर सोडून देतात. अशा चरित्रहीन लोकांमुळे, पुरुषांमुळे तू व्यथित आहेस का? किंवा असे ब्राह्मण ज्यांना की धर्मतत्वांचं ज्ञान आहे, परंतु त्यांचं जे आचरण आहे ते धर्मतत्वांच्या पूर्णपणे विपरीत आहे, विरुद्ध आहे, अशा ब्राह्मणांकडून त्यांना जी विद्या प्राप्त झालेली आहे त्या विद्येचा दुरुपयोग म्हणजे सरस्वती देवीची अवहेलना जी होत आहे, त्यामुळे तू कष्टी आहेस का? किंवा असे काही शासक कुटुंब जे की शासन करतायत परंतु वैदिक संस्कृतीचा ज्यांना ज्ञान नाहीये, जे अवहेलना करतायत वैदिक संस्कृतीची, अशा शासक कुटुंबाचा ब्राह्मणांनी या कलियुगाच्या अधपतनामध्ये आश्रय घेतलेला आहे. हे पाहून तू खिन्न आहेस का, दुःखी आहेस का? अशा प्रकारचे प्रश्न हे धर्म जे की एका बैलाच्या रूपामध्ये आहे ते पृथ्वी देवीला जी की गायीच्या रूपामध्ये आहे विचारत आहे. आणि याच्यावर आपण चर्चा केलेली की मागच्या वेळेला कशा प्रकारे कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आजच्या दिवसात आपल्याला दिसत आहेत, ज्या की जास्त जुनं नाही परंतु 30, 40, 50 वर्षांपूर्वी इतक्या त्यामध्ये नव्हत्या. आणि श्रीमद भागवतम लिहिल्या गेलेलं आहे कलियुगाचं सुरुवात होण्यापूर्वी. तसं तर भागवतम अनंत काळापासून चालत आलेलं आहे. भगवंतांनी स्वतः ब्रह्माजींना पहिल्यांदा सांगितलं त्या काळापासून श्रीमद भागवतम चालत आलेलं आहे. परंतु पुस्तक रूपामध्ये हे भागवतम लिहिलं गेलं कलियुगाच्या सुरुवात होण्याच्या जस्ट पूर्वी. कलियुगातल्या लोकांची होणारी पतित अवस्था पाहून श्रील व्यासदेवांनी हे जे श्रीमद भागवतम श्रुती रूपामध्ये गुरुकडून शिष्याला सांगितलं जात होतं ते पुस्तक रूपामध्ये लिहिलं कलियुगातल्या लोकांच्या मदतीसाठी. तर अशा प्रकारे
5,000 वर्षांपूर्वी सांगितलेल्या ह्या गोष्टी आता आपल्याला प्रत्यक्षात कशा प्रकारे सत्यामध्ये येताना दिसतात, याच्यावर आपण मागच्या वेळेला चर्चा केली. आणि आपण पुढच्या श्लोक क्रमांक 22 पासून आज सुरुवात करूया. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच आपल्या हरे मागच्या? कृष्ण प्रभू. हरे कृष्ण माताजी. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की भगवंतांनी जो पण कालावधी आहे त्याला 4 युगामध्ये भगवंतांनी विभाजित केला आहे. हो, तर आपण बघतो प्रभूजी की प्रत्येक युगामध्ये धर्माचा थोडा थोडा ऱ्हास होत जातो आणि कलियुगामध्ये म्हणजे पूर्णत्वाला होऊन पूर्ण. जातो एकदम. बरोबर, हा. तर बरोबर. प्रभूजी, जे युग आहे ते संपण्याचं कारण पाप आहे की ते आपल्या कालावधीनुसारच संपतात, जसं सत्ययुग, त्रेतायुग म्हणा, एक जो ठराविक कालावधी नंतर त्यांचा समाप्ती होते की त्या पापामुळे त्याची समाप्ती होते? ठरलेल्या काळाप्रमाणेच त्याची समाप्ती होते. आणि धर्माचा ऱ्हास हा पण ठरलेल्या काळाप्रमाणेच होतो. तर तुम्ही म्हणाल की प्रभूजी मग अशी कशी भौतिक जगताची निर्माण केलं भगवंतांनी की हो. ज्याच्यामध्ये अशा प्रकारे धर्माचा ऱ्हास होत आहे? तर त्याचं उत्तर हे की भगवंतांची कधीच इच्छा नव्हती आणि नाहीये की आपण सर्वांनी या भौतिक जगामध्ये राहावं. जसं मी मागच्या वेळेला एक वाक्य सांगितलं शिल प्रभुपादांचं. शिल प्रभुपाद म्हणायचे की दिस मटेरियल वर्ल्ड इज नॉट अ सुटेबल प्लेस फॉर अ जेंटलमॅन. म्हणजे हे जे भौतिक जगत आहे ते सज्जन लोकांच्या राहण्याची जागा नाहीये. सज्जन लोकांचं काम आहे लवकरात लवकर आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गाने परिपूर्णता प्राप्त करणे आणि आध्यात्मिक जगतात जाणे, जिथं असा हा धर्माचा ऱ्हास नाहीये. भौतिक जगत बनलेलंच याच्यासाठी आहे की त्रास होऊन आपण आपल्या याच्यावर येणं, काय म्हणतात त्याला, ताळ्यावर येणं जे म्हणतो आपण मराठीमध्ये, की जेणेकरून जसं पाश्चात्य देशांमध्ये पण आपण पाहतो की तुरुंगाला तुरुंग नाही म्हटलं जात, करेक्शन होम म्हटलं जातं. करेक्शन होम म्हणजे जी अपराध्यांची, गुन्हा करणाऱ्यांची, गुन्हेगारांची जी गुन्हेगारी करण्याची मानसिक प्रवृत्ती आहे ती दुरुस्त होण्याचा तिथं उद्देश असतो. तसंच भौतिक जगत पण भौतिक इच्छा करणाऱ्यांसाठी करेक्शन होम आहे, ती इच्छा सुधारण्यासाठी. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी. प्रभूजी, पण पहिलं आपण बघतो की जसं सतयुगापासून जर आपण बघितलं तर भगवंतांचे असे जे भक्त आहेत की जे भगवंतावर प्रेम आहे म्हणून त्यांची भक्ती करतात. पण जसं आपण पुढे पुढे बघत गेलो तर ते काही असे की घाबरून भक्ती करतात, काही असे की पापापासून मुक्त होण्यासाठी भक्ती करतात. म्हणजे प्रेम कुठे ना कुठे नंतर चालू होतं जेव्हा बरोबर, भगवंतांना जाणल्यावरती. तर बरोबर. जसं युग पुढे पुढे जात जातं तसं भक्तीचा पण हेतू बदलत जातो प्रत्येक वेळी. तर हे कलियुगामध्ये जे आहे एवढा धर्माचा ऱ्हास होण्याचं हेच कारण आहे की भक्तांना, कारण की भक्तांना हीच भाषा समजते की पाप वाढताना आपल्याला इकडे राहायचं नाहीये. तर हे असं हे वालच कारण आहे का या गोष्टीला? भागवतामध्ये खूप सुंदर श्लोक आहे, मी तो काढण्याचा प्रयत्न करत आहे की त्याच्यामध्ये सांगितलंय, एन केन प्रकारेन मन कृष्ण कृष्ण निवेशयेत. की जसं तुम्ही म्हटले, कुणी भीतीपोटी, कुणी आर्थिक पोटी, कुणी दुःखांपासून त्रस्त होऊन त्याच्यापासून आश्रय घेण्यासाठी, किंवा कुणी ज्ञानी व्यक्ती क्युरिओसिटी, उत्सुकते पोटी, आर्तो अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. कृष्ण सांगतात भगवद्गीतेमध्ये की या 4 प्रकारचे लोक त्यांना शरण येतात. तर त्याच्यामध्ये आर्त म्हणजे जे की दुःखांनी त्रस्त असेल, ज्यांना या भौतिक जगातल्या अडचणींपासून सुटका पाहिजे. आर्तो अर्थार्थी, अर्थार्थी म्हणजे ज्यांना कोणत्या भौतिक लाभाची लालसा आहे, इच्छा आहे की भौतिक लाभ प्राप्त व्हावा. आर्तो अर्थार्थी. जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे ज्यांना जिज्ञासा आहे जाणून घेण्याची भगवंतांबद्दल वगैरे. आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे ज्यांना भगवंतांबद्दलचं ज्ञान आहे आणि आत्मा कशा प्रकारे भगवंतांचा अंश आहे हे ते जाणतात. अशा 4 प्रकारचे लोक हे विशेष करून भगवंतांना शरण जातात. आणि भगवंत भगवद्गीतेत सांगतात की हे 4ही प्रकारचे लोक त्यांना भौतिक इच्छेसाठी जरी भगवंतांकडे येत असतील तरी त्यांना खूप महान
मानतात भगवंत. कधी असा विचार करत नाहीत की हा तर कोणत्या खालच्या स्तराच्या इच्छा घेऊन माझ्याकडे आलेला आहे, तरी पण ते चांगलं समजलं जातं. त्याच प्रकारे भागवतात सांगितलं आहे की म्हणजे हा श्लोक कोट होतो, एन तेन एन केन प्रकारेण मन कृष्ण निवेशयेत, की कोणत्याही प्रकारे हे सांगतात की रूप गोस्वामी सांगतात, भक्तिरसामृत सिंधू मधून हा श्लोक घेतलाय भागवतामध्ये, की कोणत्याही प्रकारे जर मन कृष्णाला जोडल्या गेलं तर त्या व्यक्तीला त्याचा निश्चितच फायदा होणार. जसं की आपण खूप सारे उदाहरण पाहतो. आपण त्या चोराचं उदाहरण पाहतो, ज्याने की एका भागवताच्या कथेमध्ये भगवंतांबद्दल, वृंदावनातल्या कृष्णाबद्दल असं ऐकलं की खूप सुंदर आहे बालक आणि त्याच्या अंगावर नंद महाराज, यशोदामाई खूप छान छान आभूषणं घालतात, दागिने घालतात आणि त्या आभूषणांना चोरण्याची इच्छा होऊन तो त्या बालकाला शोधायला निघाला वृंदावनांच्या वेगवेगळ्या वनांमध्ये आणि कशा प्रकारे तो भगवंतांचा शुद्ध भक्त बनला. त्याच प्रकारे आपण खूप सारे उदाहरणं पाहतो. आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये पण एक महान भक्त आता खूप काही महिन्यांपूर्वीच त्यांचं देहवसन झालं. श्रीमान हरिदास प्रभू, जे श्रील प्रभुपादांचे शिष्य होते. आणि ते कसे आलेले भक्तीमध्ये, की ते अगोदरच्या काळांमधल्या पापमय प्रवृत्तीमुळे असं म्हणा, काही म्हणा, पण तुरुंगामध्ये होते. आणि तिथे असताना तिथून किंवा बाहेर पडल्यानंतर एकदा त्यांनी एका पेपरमध्ये श्रील प्रभुपादजींचा फोटो पाहिला, ज्याच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये घड्याळ होती छान. आणि त्याची ऑफकोर्स प्रभुपादजी हे काही कोणत्याच भौतिक गोष्टीला आसक्त नव्हते. कुणी त्यांना भेट द्यायची, ते भेट स्वीकारायचे आणि आधीची जी वस्तू असायची ती दुसऱ्या भक्तांना, लोकांना देऊन टाकायचे. तर त्या हरिदास प्रभूंचे ज्यावेळेस ते भक्त नव्हते, त्या फोटोमध्ये श्रील प्रभुपादांच्या हातातली घड्याळ पाहून त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की आपण या घड्याळाची चोरी करू. आणि त्या उद्देशाने ते श्रील प्रभुपादांच्या संपर्कात आले, जवळ आले चोरी करण्याच्या उद्देशाने. परंतु असं सांगितलं जातं की कृष्ण अशा प्रकारची ट्रिक, ट्रिक म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, युक्ती, अशा प्रकारची युक्ती करतात की त्या व्यक्तीला असं आकर्षित करून घेतात की पुन्हा तो व्यक्ती दूर जाऊ शकत नाही. तर ते भक्तीमध्ये आले आणि प्रभुपादांचे शिष्य बनले, दीक्षित शिष्य. आणि आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघासाठी खूप चांगल्या प्रकारे सेवा निभावली त्यांनी शेवटपर्यंत. तर सांगण्याचा हेतू हा की कोणत्याही हेतूनी जरी भगवंतांच्या जवळ आपण गेलो, माताजीस प्रभूजीस, तरी आपला निश्चितच फायदाच होणार. त्याच्यामध्ये काही हे नाही, कन्फ्युजन नाही. इनफॅक्ट या आजच्या चर्चेमध्ये मी स्वतः बद्दल पण सांगेल की मी ज्या वेळेस इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशनला होतो दुसऱ्या वर्षामध्ये, त्यावेळेस सर्वात अगोदर भक्तांना पाहायला मिळालं किंवा ऐकायला मिळालं त्यांच्याकडून. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमच्या एक प्रोग्राम अरेंज केलेला आणि तो प्रोग्राम वगैरे झाला आणि नंतर मला बोलवण्यात आलं भक्ती वेदांत अकॅडमी फॉर कल्चर अँड एज्युकेशन म्हणून यांचं एक सेंटर बनत होतं. त्या ठिकाणी प्रोग्रामसाठी मला बोलवण्यात आलं एका क्लाससाठी. तर मी त्यावेळेस कॉलेजच्या मित्रांकडून ही गोष्ट ऐकलेली होती की अरे, हे इस्कॉनचे भक्त कॉलेजच्या मुलांना प्रचारासाठी येतात आणि घरी क्लास ऐकण्यासाठी वॉकमन पण दिला जातो जेवढा वेळ आपण त्यांच्याशी कनेक्टेड आहोत. तर माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की अरे, वॉकमन तर आपण कधी जीवनामध्ये म्हणजे अनुभवला नाही, पाहिला नाही. तर आपण प्रोग्रामला जाऊ आणि बघू आपल्याला पण घरी वापरण्यासाठी देतात का. तर सांगण्याची गोष्ट अशी की इच्छा, ऑफकोर्स जाणण्याची इच्छा होती भगवंतांबद्दल किंवा भक्तांचा पहिला क्लास ऐकून उत्कंठ होती अजून जाणण्याची. परंतु त्यासोबतच काही भौतिक भावना पण होत्या, भौतिक इच्छा पण होत्या. परंतु कृष्ण कधी नाकारत नाहीत कोणत्या व्यक्तीला की अरे, हा तर ही भौतिक इच्छा घेऊन आलाय, घाणेरडी इच्छा घेऊन आलाय, तर याला भक्तीमध्ये नको येऊ द्यायचं. कृष्ण ती इच्छा शुद्ध करतील आणि भक्तीमध्ये त्या भक्ताला जोडतील, जसं की ध्रुव महाराजांच्या बाबतीत पण झालं. तर काही हरकत नाही माताजी, कुणी कोणत्याही इच्छेने
विचाराने भगवंतांच्या जर जवळ आला तर शास्त्र सांगतात की त्याचा निश्चित फायदाच होईल. ठीक आहे माताजी. हो हरे प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण सुरुवात करूया आणि येणाऱ्या श्लोकांमध्ये आपण हे पण पाहणार आहोत की धर्माचे 4 पिलर्स म्हणजे स्तंभ कोणते आहेत आणि कशा प्रकारे 4 वेगवेगळ्या युगांमध्ये यांचा कशा प्रकारे कोणत्या क्रमाने ऱ्हास होत जातो हे पण आपण पाहणार आहेत. हरे कृष्ण. तर आपण श्लोक क्रमांक 22 ने सुरुवात करूया. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. किं क्षत्रबंधून कलिनोपसृष्टान् क्षत्रबंधून् कलिनोपसृष्टान् राष्ट्रनिवातैरवरोपितानि म्हणून काय झालं? राष्ट्राण्यवातैरवरोपितानि इतस्ततो वाशनपानवासः इतस्ततो इतस्ततो वाशनपानवासः दानव्यवायोन्मुखजीवलोकम् दानव्यवायोन्मुखजीवलोकम्. कुणाला वाचायचंय का प्रभुजी? माताजी हरे मी कृष्ण. वाचू प्रभूजी? हा माताजी हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तथाकथित शासन वर्ग कलियुगाच्या प्रभावाने मोहग्रस्त झाला आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्व राज्य कारभार अव्यवस्थित करून सोडला आहे. या अव्यवस्थेचे तुला दुःख वाटत आहे काय? अथवा मानव समाज निद्रा पान समागम या संबंधीचे नियम पालन करीत नाही आणि या गोष्टी कुठेही आणि कशाही करण्याकडे प्रवृत्त झालेला आहे, त्यामुळे तू दुःखी आहेस का? तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. काही जीवनावश्यक गोष्टी अशा आहेत की त्या माणसे आणि पशु त्यांना सारख्याच रीतीने आवश्यक आहे. त्यामध्ये आहार, निद्रा, भय आणि लैंगिक समागम याचा समावेश होतो. मानव आणि पशु अशा दोघांच्याही या समान आवश्यकता आहे. तथापि मानवाने आपल्या इच्छा इतर प्राणी मात्रांप्रमाणे भागवायच्या नसतात, तर त्यात माणसाचे काही वैशिष्ट्य असते. एखादा कुत्रा लज्जा न बाळगता सर्वांसमक्ष आपली कामवासना तृप्त करतो, पण माणसे जर तसे करू लागतील तर सार्वजनिक उपद्रव म्हणून त्याचा विचार होईल आणि त्या व्यक्तीला फौजदारी अपराधाखाली शिक्षा होईल. म्हणून पशूंशी समान असणाऱ्या या आवश्यकता भागवण्यासाठी सुद्धा मनुष्याकरता काही नियम आणि नियंत्रणे आहेत. पण जेव्हा कलियुगाचा प्रभाव पडून बुद्धी भ्रमित होते, तेव्हा मानव समाज सुद्धा या संबंधीचे नीती नियम गुंडाळून ठेवू पाहतो. कलियुगात या नैसर्गिक आवश्यकतांसंबंधी कोणतेही नियंत्रण न पाळता माणसे स्वैराचार करू पाहतात. सामाजिक आणि नैतिक नियमांबाबत झालेले हे अधःपतन खरोखर शोचनीय आहे, कारण या पाशवी वर्तनाचे भयानक परिणाम घडून आल्याविना राहणार नाही. या युगात आपल्या मुलांच्या वर्तनाविषयी आई वडील अथवा पालक समाधानी नाहीत. त्यांनी हे लक्षात घ्यावे की अशी कित्येक मुले या कलियुगात कुसंगतीला बळी पडली आहेत. भागवतातच एक कथा आपल्याला आढळते. अजामिळ नावाचा एक निरागस ब्राह्मण कुमार एकदा मार्गाने जात होता. त्यावेळी तेथे एक क्षुद्र जोडपे कामोपभोग घेत असल्याचे त्याने पाहिले. या गोष्टीचे त्या मुलाच्या मनी आकर्षण निर्माण झाले आणि पुढे तो सर्व प्रकारच्या व्यभिचाराचा बळी झाला. पुढे एका पवित्र ब्राह्मणापासून एका नीच व्यभिचारी मनुष्याच्या स्तरावर त्याचे अधःपतन झाले. हा कुसंगतीचा परिणाम होय. त्या काळी दुर्दैवी अजामिळासारख्या एखाद्याचा बळी गेला असेल, परंतु या कलियुगात आता कितीतरी निष्पाप विद्यार्थी सिनेमाला बळी पडत आहेत. चित्रपट केवळ कामप्रेरक दृश्यांनी त्यांचे चित्त आकृष्ट करीत असतात. तथाकथित शास्त्रकर्त्यांना क्षत्रियांच्या कर्तव्य कर्माविषयी कोणतेही प्रशिक्षण नसते. ज्याप्रमाणे ब्राह्मण ज्ञान आणि मार्गदर्शन यांच्यासाठी असतात, त्याचप्रमाणे क्षत्रिय राज्यकारभारासाठी असतात. या श्लोकात क्षत्रबंधू असा शब्द उपयोगिला आहे. संस्कृतीच्या आणि परंपरेच्या संस्कारातून प्रशिक्षित झाल्याविनाच प्रशासकाच्या पदावर पोहोचलेल्या तथाकथित प्रशासकांना क्षत्रबंधू असे म्हटले जाते. आधुनिक काळात ही मंडळी बहुमताने निवडून येऊन अशा उच्चपदी बसतात आणि त्यांना निवडणारे लोक स्वतःच जीवनात कोणतेही नीतिनियम न पाळणारे अधःपतित असतात. स्वतःच अधःपतित असलेले लोक योग्य व्यक्तीची निवड कसे करू शकतील?
म्हणून कलियुगाच्या या प्रभावाने सर्वत्र राजकीय क्षेत्रात काय अथवा सामाजिक धार्मिक क्षेत्रात काय सर्वत्रच सगळे काही अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे एखाद्या विचारी विवेकी माणसासाठी हे सगळे दुःखदायकच आहे. श्रील प्रभुपादजी की जय. हरे धन्यवाद. कृष्ण. दंडवत माताजी, धन्यवाद. तर इथे सगळ्यात पहिला मुद्दा जो सांगितला आहे तो आहे नियमांचं पालन करण्याचा, नियमनाचा. की श्रील प्रभुपादजी महाभारतातल्या एका श्लोकाला इथे रेफर करत आहेत, रेफरन्स देत आहेत की आहार निद्रा भय मैथुनम च सामान्य इतर पशुभी समानाम धर्मो हि एको अधिको विशेषो धर्मेन हीन पशुभी नरानाम. की आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या पशुमध्ये आणि माणसामध्ये समान आवश्यकता आहे. परंतु मनुष्य जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की आपण काही नियमांचं जीवनात पालन करणं आवश्यक आहे. जीवनामध्ये काही शिस्त आवश्यक आहे. केवळ मनुष्याचं सोडा प्रभुजीज माताजीज, आपण जर बारकाईने पाहिलं तर प्राणी पण काही काही नियमांचं पालन करतात. उदाहरणार्थ आपल्याला एक उदाहरण देतो की आपण कधी पक्ष्यांना सकाळी झोपेतून उशिरा उठलेलं पाहिलंय का प्रभुजीज माताजीज? पाहतो का आपण कधी? नाही. नाही. नाही पाहत. कधी त्यांना रात्री उशिरा झोपलेलं पाहिलंय का? रात्री 12, 1, 2 वाजले तरी जागेच आहेत? नाही. अजिबात नाही. 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 म्हणजे हे तर एक उदाहरण झालं. असे तुम्हाला अनेक उदाहरण सांगू शकतो मी. उदाहरणार्थ असं सांगितलं जातं की जंगलाचा राजा आपला सिंह असू किंवा वाघ असू, अशा प्रकारचे प्राणी पण केवळ त्यांच्या त्या वर्षभरामधला जो प्रजननाचा काळ आहे त्याच्यामध्येच त्यांचं जे संबंध किंवा समागम जे होतो तो होतो. परंतु बाकीच्या काळामध्ये ते आपली जी शक्ती आहे ती व्यवस्थित वापरतात, अशीच कुठेही व्यर्थ घालवत नाहीत. तर हे दुसरं उदाहरण झालं. तर असे खूप सारे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की प्राण्यांच्या जन्मामध्ये पण बरेच नियम स्वाभाविकतः नैसर्गिकरित्या आपल्याला प्राणी पालन करताना दिसतात. जर शास्त्र आपल्याला सांगत आहे की मनुष्यांनी अशा नियमांचं विशेष प्रकारे पालन केलं पाहिजे आणि ते जर नियम पालन नाही केले तर आपल्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाहीये. शास्त्र सांगतात की मानव हा द्विपाद पशु आहे मग जर आपण नियमांचं पालन करत नसेल तर. आणि मी तर म्हणेल हे आत्ता आपण 1-2 जे उदाहरणं दिले त्याच्यावरून पशूंचा पण तो अपमान आहे अशा लोकांशी त्यांची तुलना करणं जे की स्वैराचार करत आहेत, जे की कोणत्याही नियमांचं पालन अजिबात करत नाहीयेत. असे मनुष्य हे पशूंपेक्षाही जास्त पतित अवस्थेमध्ये. त्यांना द्विपाद पशु पण नाही म्हणायला पाहिजे आपण. का? कारण त्या पशूंचा अपमान आहे जे की हे नियम स्वतः नैसर्गिकरित्या पालन करतात. तर विशेषतः ही गोष्ट भक्तांसाठी खूप जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण श्रील प्रभुपादजी नेहमी सांगायचे की अ डिसायपल मीन्स डिसिप्लिन. की एक शिष्य त्यावेळेसच चांगला शिष्य होऊ शकतो ज्यावेळेस तो शिस्त पालन करण्यासाठी तयार आहे, ज्यावेळेस तो काही मूलभूत नियमांचं पालन करण्यासाठी तयार आहे. आणि त्या नियमांचं पालन करण्यासाठी काही तपस्या थोडीफार जरी करावी लागली तरी शास्त्र सांगतात की ती आपण करायला पाहिजे. कशामुळे करायला पाहिजे? कारण जर आपण कठीण काळामध्ये आपले जे धर्माचे तत्व आहेत त्यांचं जर व्यवस्थित पालन केलं प्रभुजीज माताजीज, तर तेच धर्माचे तत्व आपला ज्यावेळेस काळ कठीण असेल त्यावेळेस आपली मदत करतील. की एक संस्कृतमध्ये एक सुभाषित किंवा एक म्हण आहे, धर्मो रक्षति रक्षितः. आपण कदाचित ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की याचा अर्थ आहे की धर्म हा जो व्यक्ती त्या धर्माच्या तत्वांचं रक्षण करतो, जर धर्माच्या तत्वांचं रक्षण करण्याचा अर्थ आहे धर्माच्या तत्वांचं पालन करणं व्यवस्थित मन लावून. कुठे तपस्या जरी होत असेल तरी त्या नियमांचं पालन करणं. अशा व्यक्तीसाठी ज्यावेळेस तो व्यक्ती संकटात असेल, कठीण काळामध्ये असेल, त्यावेळेस धर्म पण अशा धर्माचं रक्षण करणाऱ्या व्यक्तीचं रक्षण करेल. म्हणजे तेच नियम कठीण काळामध्ये त्या व्यक्तीला वाचवतील अधःपतनापासून. कळाला हा मुद्दा प्रभुजीज माताजी सर्वांना?
हो हो प्रभूजी. समजलं. एक एक उदाहरण देतो मी आपल्याला हा मुद्दा अजून चांगल्या प्रकारे कळण्यासाठी, आणि जास्त जुनं नाही, 25-30 वर्षापूर्वीच एक उदाहरण आहे. तर या उदाहरणामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव घेणार नाही मी, जे भक्त आहेत, पण कशा प्रकारे भगवंतांनी त्यांना नियमांमुळे वाचवलं ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल. तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचं मुंबईमध्ये खूप सुंदर मंदिर आहे, चौपाटीला, इस्कॉन चौपाटी, गिरगाव चौपाटीला आहे मंदिर, बाबुलनाथ मंदिराच्या जवळ. तर त्या मंदिरामध्ये 90 दशकाच्या सुरुवातीला एक भक्त जोडले गेले, आणि ते जे भक्त होते ते अशा बिझनेस कम्युनिटीकडून, म्हणजे एक मला वाटतं गुजराती वगैरे कुटुंबातून आलेले होते, आणि खूप चांगलं शिक्षण झालेलं CA, चार्टर्ड अकाउंटंट होते. आज पण आहेत, खूप छान प्रकारे सेवा करत आहेत. तर ते भक्त ज्यावेळेस भगवंतांच्या भक्तांच्या सहवासात आले आणि भगवत भक्तीचं नियमांचं पालन करू लागले, त्यांचे एक मित्र होते, आणि ते मित्र पण त्यांच्यासोबतच शिकायला असल्यापासून, म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून मित्र होते. आणि त्यांच्या ह्यांनी एक, ह्या प्रभूजींनी, म्हणजे जे भक्तीमध्ये आले होते त्यांनी एक साधारण नोकरी जॉईन केली होती, आणि जेणेकरून भक्तीला पण आधार मिळायचा, त्यांचं राहण्या खाण्याचा खर्च वगैरे व्यवस्थित पार पाडण्यासाठी. परंतु त्यांचे जे मित्र होते कॉलेजच्या जीवनातले, त्यांनी एक अशा प्रकारचा व्यवसाय, बिझनेस सुरू केला होता स्टॉक मार्केटच्या रिलेटेड. आता स्टॉक मार्केट वाईट नाहीये, परंतु त्याच्यामध्ये जर चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याची जर लालसा असेल तर माणूस कधी कधी चुकीच्या दिशेला भरकटू शकतो. तर त्यांचा जो हा मित्र होता, तर हे दोघे अभ्यासामध्ये खूप हुशार होते, मित्र आणि हे भक्त पण. परंतु ह्या मित्रांनी ज्यावेळेस स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्या स्टॉक मार्केटच्या रिलेटेड, तर ह्या भक्तांना पण त्यांनी आवाहन केलं की हे मित्र, तू पण ये माझ्या व्यवसायामध्ये, तुझं खूप डोकं पण छान आहे, बुद्धी छान आहे, तर आपण दोघं मिळून खूप सारं कमवू आणि यशस्वी होऊ. तर हे जे भक्त होते त्यांनी इस्कॉन मंदिरातल्या एका प्रभूजींना, जे की आता खूप एक महान संन्यासी आहेत, त्यावेळेस त्यांना विचारलं की हे, त्यावेळेस ते ब्रह्मचारी होते, की प्रभूजी, मला असा असा हा मित्र त्याच्या व्यवसायामध्ये भागीदार म्हणून येण्यासाठी सांगत आहे, परंतु मला असं डाऊट, म्हणजे शंका आहे की तो काहीतरी चुकीची गोष्ट करत आहे कमी काळामध्ये अधिक श्रीमंत होण्यासाठी. तर हे जे भक्त होते त्यांनी सांगितलं की भगवंतांच्या कृपेने तुला जी नोकरी प्राप्त झाली त्याच्यामध्ये तू समाधानी राहा, आणि गरज नसताना अशा प्रकारचं रिस्क वगैरे घेण्याची गरज नाहीये. भक्तीच्या नियमांचं पालन कर आणि आनंदामध्ये राहा. तर हे भक्त म्हणाले, ठीक आहे, ते काय आपल्या मित्राच्या व्यवसायामध्ये सहभागी झाले नाहीत. आणि जवळपास एका वर्षानंतर वगैरे, एका वर्षातच तो मित्र लिटरली प्रभूजीच माताजी, आणि त्या मित्राचं नाव पण सांगू शकेल आपल्याला, कारण ते पब्लिक डोमेन मध्ये गोष्ट नंतर माहिती झाली, की तो मित्र इतका श्रीमंत झाला की भारतातल्या श्रीमंत लोकांमध्ये त्याची गणना होऊ लागली. आणि त्यानंतर त्यांनी एकदा ह्या कॉलेजमधल्या मित्राला, भक्ताला बोलून घेतलं. त्याची ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स, पत्रकार परिषद होती, आणि त्या पत्रकार परिषदेनंतर तो म्हणाला ह्या भक्तांना की काय वेडा माणूस आहेस तू, बघ, तू जर आज माझ्यासोबत असता या व्यवसायामध्ये, तू पण माझ्या बाजूला बसला असता आणि एवढी सारी आर्थिक प्रगती तुझी पण झाली असती. तर हे भक्त ते काही निराश नव्हते. त्यांना ह्या भक्तांच्या, ज्यांचं मार्गदर्शन ते घेत होते, त्यांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास होता की भगवंतांच्या भक्तीमध्ये काही नियमांचं पालन करणं, विशेषतः या 4 नियमांचं पालन, की व्याभिचार नाही, जुगार नाही, मांसाहार नाही आणि मद्यपान, बाकीचे कोणते व्यसन नाही. तर या नियमांवर पूर्ण विश्वास होता. तर ते म्हणाले की काही हरकत नाही, मला आनंद आहे की तू पुढे जात आहेस, पण तुला माझ्या शुभेच्छा, परंतु मी काही याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि त्यानंतर काही महिन्यांमध्येच प्रभूजी माताजी की आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज NSE BSE वर खूप मोठा घोटाळा उघडकीस आला, पेपरमध्ये आलं. आणि तो जो मित्र होता या भक्तांचा, तो दुसरा तिसरा कोणी नसून हर्षद मेहता हा फेमस व्यक्ती होता. आणि त्यावेळेस ह्या भक्तांना जाणीव झाली की आपली किती मोठ्या संकटापासून आपण वाचलो. जर लोभापायी, मोहापायी जर आपण त्या माणसाची सोबत केली असती, तर किती मोठ्या संकटामध्ये आपण अडकलो असतो आणि पूर्ण जीवनकाळ जवळपास तुरुंगवासामध्ये किंवा इतक्या साऱ्या सामान्य लोकांचा आपल्याला हाय लागली असती की इतक्या साऱ्या लोकांना फसवून अशा प्रकारे ह्या व्यक्तीने पैसे कमवले. तर सांगण्याची गोष्ट अशी की याच्यामुळे शास्त्र सांगतात की धर्मो रक्षति रक्षितः. आपण जर धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये पालन केलं तर कठीण काळामध्ये तेच धर्माचे तत्व आपल्याला वाचवतील. आपण पुढे जाण्याच्या अगोदर कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? ही आत्ता सांगितलेली गोष्ट कळाली आपल्याला? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हो, समजली प्रभूजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि इथे सांगितलं आहे की म्हणून पशूंशी समान असणाऱ्या या आवश्यकता भागवण्यासाठी पण मनुष्यांसाठी काही नियम, काही नियंत्रणे घालून दिलेली आहेत. आणि ज्या वेळेस कलियुगाचा प्रभाव पडून एखाद्या व्यक्तीची बुद्धी भ्रमित होते, त्यावेळेस मनुष्य अशा प्रकारचे दिलेले नियम गुंडाळून ठेवतो. आणि ते गुंडाळून ठेवल्यामुळे नुकसान कुणाचं होतं? त्याच व्यक्तीचं होतं, कारण त्या व्यक्तीचं अधःपतन होतं. आणि जर हे नियम पालन केले तर अधःपतन होण्यापासून हे नियमच धर्माचे तत्व आपल्याला वाचवतील. आणि आजकालच्या शिला प्रभुपादजी उदाहरण देतात. बघा, भागवत कधी लिहिलेलं आहे? पहिला स्कंद शिला प्रभुपादांनी 1960 दशकाच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे, म्हणजे 1960-61 त्या काळामध्ये. आणि आज आपल्याला ह्या प्रत्यक्षात गोष्टी पाहायला मिळत आहेत की प्रभुपादजी लिहितात की कशा प्रकारे या कलियुगामध्ये मुलांचे वर्तन इतकं अधःपतन होत चाललंय की काही दिवसांपूर्वीच एक कंट्रोवर्सी झालेली की एका कोणत्या तरी शो मध्ये तरुण मुलं आहेत, 20, 21, 22, 23 वय आहे, आणि इतके घाणेरडे विधान केले त्यांनी आपल्या आई वडिलांबद्दल किंवा समाजाबद्दल की सांगायला तर खूप पुढे गेलेली किंवा मॉडर्न मुलं आहेत हे, ज्यांचे की YouTube म्हणा, सोशल माध्यमांवर लाखोंच्या घरामध्ये हे आहेत, फॉलोअर्स आहेत. परंतु जी बुद्धी आहे ती कशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे संस्कार नसल्यामुळे अशा प्रकारे पतित झालेली आहे की आपल्या आई वडिलांचा आदर कसा करावा हे साधारण गोष्ट पण त्यांना माहिती नाहीये. म्हणजे अक्षरशः आई वडिलांनी पाहिलं किंवा ऐकलं तर लाज वाटावी त्यांना की आपण कशा प्रकारे मुलगा किंवा मुलगी हे मोठे केलेले आहेत. तर श्रील प्रभुपादजी इथे सांगत आहेत की कशा प्रकारे अशा प्रकारच्या नैतिक नियमांचं पालन न केल्यामुळे हे मुलं कलियुगामध्ये कुसंगतीला बळी पडत आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे मुलं मोठे झाल्यानंतर उद्याचे ज्या वेळेस लीडर्स होतील, समाजामध्ये नेते होतील किंवा कोणत्या ऑफिसेस मध्ये मोठ्या मोठ्या पदाला जातील, तर हे स्वतःची जशी नीतिमत्ता आहे त्याच नीतिमत्तेप्रमाणे अधपतित असे कार्य करतील. तर इथे श्रील प्रभुपादजी सांगतात आणि भागवतामध्ये प्रल्हाद महाराज पण सांगतात की अशा प्रकारे चारित्र्यहीन व्यक्ती ज्यावेळेस समाजाचे नेते बनतात आणि दुसऱ्या प्रकारचे चारित्र्यहीन व्यक्ती त्यांना त्यांच्या पदचिन्हांचं पालन करायला लागतात, त्यावेळेस अंध यथ अंधेर उपगीयमाना. आणि ते म्हणतात की एक आंधळा ज्यावेळेस दुसऱ्या आंधळ्याला जर हात धरून पकडून रस्त्यावरून घेऊन चालला तर दोघंही खड्ड्यात पडण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा अधपतित व्यक्ती जर समाजाचे नेते व्हायला लागले आणि दुसऱ्या प्रकारचे अधपतित व्यक्ती त्यांच्याकडून प्रभावित होऊन जर त्याच मार्गाचं पालन करायला लागले तर पूर्ण जे समाज व्यवस्था आहे ती एकदम पतित अवस्थेमध्ये जाते. आणि अशा लोकांना मग ते ब्राह्मण
व्यक्तीशी जरी संबंधित असले तरी ब्राह्मण शास्त्र म्हणत नाहीत, त्यांना ब्रह्मबंधू म्हणतात. त्याच प्रकारचे अशा प्रकारचे पतित क्षत्रिय, त्यांना पण शास्त्र क्षत्रिय म्हणत नाहीत, तर त्यांना क्षत्रबंधू असं म्हटलं जातं, की ते जन्माला तर आले त्या विशेष एका प्रकारच्या कुटुंबामध्ये, परंतु गुणाने पूर्ण प्रकारे अधःपतन त्यांचं झालेलं आहे. त्याच्यामुळे शास्त्रामध्ये विशेषतः सांगितलंय की समाजाच्या नेत्यासाठी कशा प्रकारचे गुण असले पाहिजेत आणि कशा प्रकारे भगवंतांच्या भक्तीमध्ये त्याची एका स्तरावर पात्रता असली पाहिजे, तरच शास्त्र सिंपल सांगतं की आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान विद्या विनयेन शोभते. जर चारित्र्य त्या व्यक्तीचं व्यवस्थित नसेल, जर त्या व्यक्तीचं शील व्यवस्थित नसेल, तर कितीही भौतिक बुद्धिमत्ता जरी प्राप्त केली तरी त्या बुद्धिमत्तेचा उपयोग तो चुकीच्या कार्यासाठीच करणार, तो अधःपतनासाठीच करणार. त्याच्यामुळे विशेषतः जे लीडर्स आहेत, मग ते सामाजिक जीवनातले असू, शैक्षणिक जीवनातले असू, त्यांनी किमान पात्र असणं खूप खूप आवश्यक आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? पुढे जायचं आपण. प्रभूजी हा हा प्रभूजी माताजी. जे ब्राह्मण असतात ते विपरीत त्यांच्या धर्मानुसार त्यांना द्विजबंधू म्हणतात ना? द्विजबंधू म्हणतात किंवा ब्रह्मबंधू पण म्हणतात, दोन्हीपैकी. ब्रह्मबंधू. ओके प्रभूजी, हरे कृष्ण. त्याचप्रमाणे जे क्षत्रिय आहेत, जन्माला तर आलेत परंतु गुणाने नाही, त्यांना क्षत्रबंधू म्हटलं जातं. हो प्रभूजी, हरे तर कृष्ण. तर सांगण्याचा अर्थ असा की शास्त्र कोणत्याच व्यक्तीला केवळ त्याच्या जन्मावरून मानत नाही, त्याच्या गुणांवरून मानतं आणि त्याच्या कार्यावरून मानतं. ठीक आहे. हरे हो कृष्ण, प्रभूजी. हरे कृष्ण. पुढे जाऊ आपण श्लोक क्रमांक 23. यदांबते भूरि भरावतारा यदांबते भूरिभरावतार कृतावतारस्य हरेर्धरित्री कृतावतारस्येर्धरित्री अंतर्हितस्य स्मरति विसृष्टा अंतर्हितस्य स्मरति विसृष्टा कर्माणि निर्वाण विलंबितानि विलंबितानि. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीज माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू का? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हे मातोश्री, तुझा वाढलेला भार नाहीसा करण्यासाठीच श्रीहरी भगवान श्रीकृष्ण स्वतः अवतीर्ण झाले. त्यांची येथील सर्व कृत्ये दिव्य स्वरूपाची आहेत आणि मुक्तीचा मार्ग सुकर करणारी आहेत. ते आता अंतर्धान झाले आहेत. तुला त्यांची अनुपस्थिती जाणवत असावी. कदाचित तू त्यांच्या कृत्यांचेच चिंतन करीत असावीस आणि त्यांच्या जाण्यामुळे कष्टी झाली असावीस. तात्पर्य: मोक्ष प्रदान करणे हे भगवंतांचे एक कार्य आहे, परंतु त्यांची इतर कार्ये ही मोक्षापासून मिळणाऱ्या आनंदापेक्षाही अधिक आस्वाद्य आहेत. श्रील जीव गोस्वामी आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या सांगण्याप्रमाणे या ठिकाणी निर्वाण विलंबितानी असा जो शब्द उपयोजिला आहे त्याचा अर्थ मोक्षाचे मूल्य घटवणारी असा आहे. निर्वाण किंवा मोक्ष मिळवण्यासाठी प्रत्येकाला अत्यंत कठोर तपश्चर्या करावी लागते, परंतु भगवंत इतके कृपामय आहेत की पृथ्वीला भार उतरविण्यासाठी ते अवतार घेतात. केवळ त्यांच्या अशा लीलांच्या स्मरणाने भक्त मोक्ष सुखाला तुच्छ लेखून त्यांच्या संगतीत, त्यांच्या सुखमय प्रेमसेवेत शाश्वतपणे संलग्न होण्यासाठी त्यांच्या दिव्यधामात प्रवेश करतो. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे प्रभूजीज माताजीज पृथ्वीच्या कोणत्या भाराबद्दल संबंधित सांगण्यात आलंय? कशाचा भार आहे पृथ्वीवर? कोण सांगेल? पापाचा, पापी व्यक्तींचा, अधर्माचा. अधर्माचा, लोकांच्या पापांचा भार आहे. असं सांगितलं जातं की आत्ताची जेवढी लोकसंख्या आहे प्रभूजीज माताजीज, त्याच्यापेक्षा 10 पटीच्या लोकसंख्येला पण व्यवस्थित सगळं पुरवण्यासाठी पृथ्वी पूर्णपणे समर्थ आहे. परंतु प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे की लोकांच्या धर्माचं तत्व न पालन करण्यामुळे. त्याच्यामुळे पृथ्वी, आपण हे शास्त्रात पण पाहतो, पृथू महाराजांचे जे वडील वेन महाराज कशा प्रकारे धर्माचं व्यवस्थितपणे पालन करत नव्हते, त्यावेळेस धर्माचं अधःपतन कशा प्रकारे झालं
आणि ते अधपतन झाल्यानंतर पृथ्वीने जे लोकांच्या व्यवस्थित आनंदाने जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, अन्न, धान्य, दूध, फळं, भाज्या इत्यादी, हे सर्व हात आखडून घेण्यास सुरुवात केली. म्हणजे हे सर्व व्यवस्थित प्रकारे प्रजेला मिळत नव्हतं आणि इतका ह्या सगळ्या आवश्यक गोष्टींचा, जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा झाला की पृथू महाराजांनी वेगवेगळे यज्ञ करण्याचं ठरवलं, केवळ आणि केवळ आपल्या प्रजेला आवश्यक, जीवनावश्यक गोष्टी व्यवस्थित प्रकारे, मुबलक प्रकारे मिळाव्यात याच्यासाठी. तर सांगण्याचा अर्थ आहे की ज्या वेळेस पृथ्वीवर अधर्माचा अशा प्रकारे भार वाढतो, तर पृथ्वी जे देण्याचे आपले हात आहेत, अन्न, धान्य आणि बाकीच्या आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजा, ते देण्याचे आपले हात आखडून घेते पृथ्वी. जसं की इथे सांगितलेलं आहे धर्म यांनी, आणि हे सांगत आहेत धर्म बैलाच्या रूपामध्ये पृथ्वी देवीला, की असे भगवंत ज्यांच्या की लीला ह्या मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आहेत, की त्यांची जी केवळ मुक्ती प्रदाता सर्वेशाम, मुक्ती फक्त एकच प्रदान करू शकतात, ते म्हणजे भगवंत कृष्ण किंवा भगवंत विष्णू. तर ती जी मुक्ती देण्याची त्यांची जी क्षमता आहे, त्या क्षमतापेक्षाही उच्च क्षमता सांगितलेली आहे. त्यांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत, त्या लीलांच्या प्रती आकर्षण निर्माण होऊन व्यक्ती मुक्तीला तर सहज प्राप्त करू शकतो आणि त्या मुक्तीच्याही वरचढ असं भगवत धामाला प्राप्त करू शकतो. तर असे भगवंत ज्यांच्या ह्या महान लीला ह्या सर्वसामान्य व्यक्तींना पण आकर्षित करू शकतात, असे भगवंत त्यांच्या लीला समाप्त करून भगवत धामात परतल्यामुळे तुला त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे का, असा प्रश्न हे धर्मराज विचारत आहेत पृथ्वी देवीला. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 24 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. इदं मम चक्ष्वतवाधिमूलम् चक्ष्वतवादिमूलम् वसुन्धरे येन विकर्षिता कर्षितासि कालेन वाते बलिना बलीयसा कालेन वाते बलीयसा सुरार्चितं किं मृतमम्ब सौभगम् सुरार्चितं किं मृतमम्ब सौभगम्. हरे कृष्ण. प्रभूजीच माताजीच कुणाला वाचायचं आहे का? मे बी प्रभूजींपैकी कुणाला वाचायचंय? गणेश कुलकर्णी प्रभू किंवा किरण जाधव प्रभूजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा प्रभूजी, गणेश कुलकर्णी. हरे कृष्ण प्रभूजी. हे माते वसुंधरे, तू सर्व संपत्तीची खाण आहेस. तू ज्यामुळे खंगून जाऊन इतकी खुश झाली आहेस, त्या तुझ्या दुःखाचे मूळ कारण मला सांग. मला असे वाटते की बलिष्ठांनाही नामोहरम करणाऱ्या काळाच्या अमोघ प्रभावाने देवतांनाही वंदनीय असे तुझे सर्व सौभाग्य हरण करून घेतले असावे. तात्पर्य श्री प्रभुपाद की जय. श्री प्रभुपाद द्वारा भगवंताच्या कृपेने प्रत्येक ग्रहलोक सर्व प्रकारच्या साधन संपत्तीने समृद्ध आहे. त्यामुळे या पृथ्वी लोकावर केवळ तिच्या रहिवासी लोकांच्या जीवनाला पुरेल एवढीच संपत्ती आहे असे नव्हे. जेव्हा जेव्हा भगवान पृथ्वी तलावर अवतरणी होतात, तेव्हा तेव्हा ती सर्व प्रकारच्या वैभवाने इतकी संपन्न होते की स्वर्गातील देवतांनी देखील भक्तिभावाने तिची पूजा करावी. परंतु भगवंताच्या इच्छेने अखिल पृथ्वीमध्ये एका क्षणात परिवर्तनही घडू शकते. आपल्या इच्छेप्रमाणे भगवंत एखाद्या गोष्टीची निर्मिती आणि तिचा नाश करू शकतात. त्यामुळे कोणीही स्वतःला स्वयंपूर्ण आणि भगवंताहून स्वतंत्र असल्याचे समजू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर इथे सांगितलंय की कशा प्रकारे भगवंतांची जर इच्छा असेल, कृपा असेल, तर हीच पृथ्वी, जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की आहे त्या लोकसंख्येच्या 10 पटीने जास्त लोकांना पण सर्व जीवनावश्यक गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये देण्यासाठी समर्थ आहे. परंतु प्रॉब्लेम हा तिच्या देण्याच्या शक्तीमध्ये नाही आहे. प्रॉब्लेम आहे आपण धर्माचं व्यवस्थित प्रकारे पालन न करणं.
जसं इथे शास्त्रामध्ये सांगितलंय, भगवंत ज्या वेळेस या पृथ्वी तलावर उपस्थित होते, प्रभूजीज माताजीज, वृंदावनमध्ये गायी ज्या वेळेस चरण्यासाठी जायच्या, त्या इतक्या संतुष्ट आणि तृप्त आणि आनंदी होत्या की त्या कुरणांमधून चालताना किंवा पळताना त्यांच्या स्तनांतून दूध हे असं टिपकायचं, म्हणजे काढण्याच्या अगोदरच. इतक्या त्या आनंदी होत्या. असं सांगितलं जातं की गाय ही दूध देते, तिच्या शरीराच्या क्षमतेनुसार तर देतेच, परंतु ते दूध किती प्रमाणात मिळेल, ही ती गाय किती प्रकारे आनंदित आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे. आपण जर युट्यूबवर पाहिलं तर असे काही प्रयोग आपल्याला पाहायला मिळतील, प्रभूजीज माताजी, की विशेषतः गाईचं वासरू जन्मल्यानंतर असं सांगितलं जातं की आजकाल काय करतात की जन्मल्यानंतर वासरू लगेच आईपासून दूर करतात, कारण आपल्याला ते दूध प्राप्त व्हावं, कारण गाईच जास्त राहिलेल्या नाहीयेत. परंतु जर त्या वासराला व्यवस्थित प्रकारे दूध प्यायला दिलं आईचं, जवळपास 3 ते 4 आठवड्यांसाठी, तर इतक्या चांगल्या प्रकारे ती गाय दूध देते की ते वासरू मोठे झाल्यानंतर 2-3 वर्ष झाल्यानंतर पण ती गाय आटत नाही. का? कारण ती तेवढी समाधानी किंवा आनंदी आहे की आपल्या लेकराचं व्यवस्थित इथे संगोपन होत आहे आणि त्याला आपल्यापासून बळजबरीने दूर केलं जात नाहीये. मग काही काही वेळेला लोक अशी तक्रार करतात की त्या जर वासराला सोडलं आपण आणि खूप सारं दूध पिऊ दिलं तर त्याला अपचन होऊ शकतं. पण ते अपचन त्याच वेळेस होईल ज्या वेळेस आपण सुरुवातीलाच त्या वासराला दूर केलेलं आहे. नंतर एकदम आईजवळ सोडल्यानंतर त्याला किती दूध घ्यावं आणि किती नाही याचा अंदाज राहत नाही. पण पहिल्यापासून जर ते आईजवळ राहिलं जवळपास महिनाभराचं होईपर्यंत, तर गाईला पण खूप छान प्रकारे सुरक्षित असं वाटतं. तर तशाच प्रकारे पृथ्वीचं पण आहे की जर पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी धर्मतत्वांचं व्यवस्थित प्रकारे पालन केलं, तर पृथ्वी पण खूप सारं वैभव हे पृथ्वीवरच्या सर्व लोकांना आवश्यक आहे त्यापेक्षाही अधिक मात्रेमध्ये देऊ शकते. परंतु भगवंतांचा काल प्रभाव जो आहे तो असा आहे की या विशेषतः कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट ही अधोगतीकडे चाललेली आहे. आपल्याला पाहायला मिळेल की साध्यातल्या साधी गोष्ट पण, विशेषतः शुद्ध हवा आजकाल आपल्याला पाहायला भेटत नाही. जमिनीतला पाण्याचा स्तर कमी कमी होत चाललेला आहे. जे अन्न आहे ते शुद्ध अन्न भेटणं खूप अवघड झालंय. ऑर्गॅनिक जर आपण व्हेजिटेबल, भाज्या, फळं घ्यायला गेलो, खूप सारे महाग झालेत. का? कारण फर्टिलायझर्सनी म्हणा, कीटकनाशकांनी म्हणा, इतकं हे सगळ्या पिकांचं म्हणा, भाज्यांचं अशा प्रकारे जेनेटिकली नुकसान करून टाकलंय की आपल्या शरीराला वेगवेगळ्या व्याधी देण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत. म्हणजे साध्या साध्या गोष्टी पण ज्या आपल्या आधीच्या पिढ्यांना सहज उपलब्ध होत्या, त्या आपल्याला पैसे देऊन पण लवकर उपलब्ध नाहीयेत. जसं की आपण पाहतो की वडील सांगतात की आमच्या गावामध्ये त्यांच्या लहानपणी नदी ही 12 महिने वाहत असायची आणि पाणी पण स्वच्छ असायचं. ज्यावेळेस पाणी वाहत असतं त्यावेळेस ते स्वच्छ असतं. आजकाल आपल्याला बाहेर गेल्यानंतर स्वच्छ पाणी प्यायचंय तर एका वेळेस बाटलीसाठी 20 रुपये 25 रुपये मोजावे लागतात आणि काही दिवसांनी मला तर वाटतं की हवेसाठी पण मोजावे लागतील का काय माहित नाही. तर सांगण्याची गोष्ट अशी की काळाच्या प्रभावाने ज्यावेळेस आपण धर्माच्या तत्वांचं व्यवस्थित पालन करत नाही, त्यावेळेस हे जे पृथ्वीवरचं वैभव आहे ते पण हळूहळू ऱ्हास पावत राहतं आणि नष्ट होतं. त्यामुळे शेवटी काय सांगितलंय की प्रत्येक जे आपल्या जीवनामध्ये जी मिळालेली सुविधा आहे, जी फॅसिलिटी आहे, प्रभूजीज माताजीज, एका व्यक्तीने कृतज्ञता हृदयात असणं खूप आवश्यक आहे की आपली स्वतःच्या कर्तृत्वावर नाही आहेत ह्या गोष्टी मिळवलेल्या, ह्या केवळ आणि केवळ भगवंतांच्या कृपेमुळे आपल्याला प्राप्त झाल्यात. याच्यामुळे आपण याचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्येच करायला पाहिजे. जर आपण स्वतः याचा करता समजू लागलो तर भगवद्गीता सांगते की असा व्यक्ती हा मूढ आहे, असा व्यक्ती हा मूर्ख व्यक्ती आहे. एक श्लोक आहे, प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. भगवद्गीतेत सांगितलंय. रतिरूपा माताजी याचा नंबर बघा एकदा, 327 आहे का कोणता आहे?
तर याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की कशा प्रकारे अहंकारामुळे जो मूढात्मा आहे, मूढात्मा म्हणजे मूर्ख मनुष्य, तो कर्ताहम इति मन्यते, स्वतःलाच कर्ता समजू शकतो. पण खरे कर्ता कोण आहेत? प्रभूजीच माताजीच भगवंत आहेत. कशा प्रकारे भगवंत आहेत? कारण त्यांच्याच कृपेने आपल्याला ह्या क्षमता प्राप्त झाल्या जेणेकरून आपण आपले कार्य पार पाडू शकतो. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच ह्या मुद्द्यावर, आत्ता जे आपण चर्चा केली त्याच्यावर? हरे कृष्ण. सगळे खूप शांत शांत आहेत. कळत आहे प्रभूजीच माताजीच? पटत आहे का? हो 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 समजतंय प्रभूजी. प्रभूजी. हा कळतंय प्रभूजी. व्यवस्थित सांगून जाते त्यामुळे व्यवस्थित हरे कळते. कृष्ण. अजून एक श्लोक घ्यायचा आपण? हो चालेल. चालेल. हो हो चालेल. चालेल. ठीक आहे, कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. धरणी उवाच धरणी उवाच भवाधिवेद तत्सर्वं सर्वं यन्मां धर्मानुपृच्छसि यन्मां धर्ममुच्यसि चतुर्भिर्वर्तसे येन चतुर्भिर्वर्तेन पादैर्लोकः सुखावहै पादैर्लोकसुखावहै. तर या श्लोकापासून आतापर्यंत आपण धर्म, जे की एक बैलाच्या रूपामध्ये तिथे उपस्थित होते, त्यांच्याकडून पृथ्वीला विचारलेले वेगवेगळे प्रश्न पाहिले की हे माते, तू ह्या कारणामुळे दुःखी आहेस का? का तू दुसऱ्या कारणामुळे दुःखी आहेस? तू कलियुगातल्या ह्या अधपतनामुळे दुःखी आहेस की भगवंत, जे की पूर्ण पृथ्वीच्या वैभवाचे कारण होते, त्यांनी आपल्या लीला संपवून भगवत धामात परतल्यामुळे तू दुःखी आहेस? असे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारलेले पाहिले. तर आता या श्लोकापासून पृथ्वीचं उत्तर धर्मराज यांना पृथ्वी देत आहे. कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, संजना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद. गौरूपी पृथ्वी देवतेने वृषभरूपी धर्माला उत्तर दिले, हे धर्मा, तुम्ही मला जे विचारलं ते सर्व तुम्हास कळून येईल. मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. एकेकाळी तुम्हालाही 4 पाय होते आणि भगवत कृपेने तुम्ही जगात सुखवृद्धी करीत होता. तात्पर्य, स्वतः भगवंतांनी धर्मतत्वांचे प्रवर्तन केले आहे. धर्मराज किंवा यमराज अशा तत्वांचे पालन करून घेणारे अधिकारी आहेत. सत्ययुगात धर्मतत्वांचे सर्वथा पालन केले जाते. त्रेतायुगात ही तत्वे एका चतुर्थांशाने ह्रास पावतात. द्वापर युगात ती एका द्वितीयांशाने ह्रास पावतात आणि कलियुगात ती केवळ एक चतुर्थांशाने अस्तित्वात राहतात. पुढे ती क्रमाक्रमाने नष्ट होतात आणि त्यावेळी प्रलय होतो. वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनात धर्मतत्वांचे किती पालन केले जाते त्यावर जगातील सुख शांती अवलंबून आहे. कोणत्याही प्रकारच्या विषम स्थितीत देखील धर्मतत्वांना पालन करणे यात वास्तविक शौर्य आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रीला प्रभुपाद की जय. तर इथे पृथ्वी देवी ह्या धर्माला सांगत आहे की हे धर्मराज, मी तर दुःखी आहेच, पण तुमची पण अवस्था या भगवंतांच्या काळ रूपाच्या प्रभावाने आणि कलियुगाच्या अधपतनामुळे तुम्ही पण खूप त्रासलेले आहात. खूप त्रास होतोय तुम्हाला, हे मला दिसत आहे. कशा प्रकारे त्रास होत आहे की धर्म एकेकाळी, म्हणजे सर्वात जे आदर्श युग होतं सत्ययुगामध्ये, कशा प्रकारे 4ही स्तंभ धर्माचे शाबूत होते आणि त्यानंतर ते 4 स्तंभ कोणते पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर त्या काळामध्ये, भरभराटीच्या काळामध्ये, भगवंतांच्या कृपेने जे धर्म होता तो प्रत्यक्षात सर्व जीवांकडून, सर्व मनुष्यांकडून पालन केला जात होता. परंतु नंतर जशा प्रकारे सत्ययुगामधून त्रेतायुग, त्रेतायुगामधून द्वापारयुग आणि द्वापारयुगामधून कलियुग पुढे पुढे चालत गेलं, त्यावेळेस धर्माच्या तत्वांचा कशा प्रकारे ऱ्हास होत गेला. 4 तत्वांपासून 25% म्हणजे 3 तत्व राहिले त्रेतायुग सुरू होताना, 2 तत्व व्यवस्थित राहिले द्वापारयुग सुरू होताना आणि 1 तत्व कसं बस व्यवस्थित नाही म्हणता येणार, कसं बस
तग धरून धरलं कलियुग सुरू होईपर्यंत. आणि भागवत सांगत आहे की कलियुगामध्ये त्या राहिलेल्या चौथ्या तत्वाचा पण ऱ्हास संपूर्ण होऊन जाईल आणि त्यानंतर म्हणजे पूर्ण होपलेस ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं अधपतन होईल कलियुगातील लोकांचं. आणि नंतर प्रलय म्हणजे पूर्ण अशा धर्माचं पालन न करणाऱ्या लोकांना नष्ट करण्यासाठी भगवंत स्वतः कल्की रूपामध्ये अवतरित होतील. तर हे धर्माचे 4 तत्व कोणते, कशा प्रकारे त्यांचा क्रमाक्रमाने ऱ्हास होतो, हे आपण पुढच्या वेळेला याच्यावर चर्चा सुरू करू. प्रभुजीज माताजी, कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज माताजी. प्रभूजी 27 नंबर आहे. 3:27 ना? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हा हा धन्यवाद. तर तो जो श्लोक होता, प्रकृते क्रियमानानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. 3ऱ्या अध्यायातला 27वा श्लोक आहे भगवद्गीतेतला. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांना. हा हा प्रभुजी, हरे कृष्णा, बोला. आपण ज्या वेळेला कली बाबत चर्चा करतो तर कली ह्या मूर्त स्वरूप नाहीच ना? बघा, प्रत्येक जे युग आहे त्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपातलं रूप आहे. आणि हा जो प्रसंग घडत आहे इथे, याच्यामध्ये जसं की धर्म पण एका मूर्तिमंत स्वरूपामध्ये, एका बैलाच्या रूपामध्ये, किंवा पृथ्वी पण एका मूर्तिमंत स्वरूपामध्ये, एका गायीच्या रूपामध्ये आहे. तर ज्या वेळेस त्यांना कोणतं आदान प्रदान करायचं आहे आपल्याला धडा दाखवण्यासाठी, त्यावेळेस हे मूर्तिमंत रूपामध्ये प्रकट होताना दिसत आहेत ह्या विशेष प्रसंगामध्ये. पण शाश्वत रूपामध्ये ती काही असं व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये नाहीये. या प्रसंगामध्ये आपल्याला येणाऱ्या श्लोकांमध्ये दिसेल की कलिपुरुष स्वतः पण इथे मूर्तिमंत रूपामध्ये या गाईला आणि बैलाला त्रास देणारा, त्यांना हानी पोहोचवणारा हा कलिपुरुषच आहे. येणाऱ्या श्लोकामध्ये आपल्याला कळेल. ठीक आहे. ओके. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हरे अजून कृष्ण प्रभूजी. हा 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 हरे कृष्ण. मला काय विचारायचं, आपण भगवद्गीता वाचतो तर त्याचे काय नियम वगैरे आहेत का? समजा कधी वॉशरूमला वगैरे जाऊन. असं खूप छान प्रश्न आहे आणि बऱ्याचदा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर उदाहरण दिलं जातं प्रभूजी माताजी, जसं की कधी कधी माताजीच विचारतात की त्यांचा जो MC मासिक पाळीचा काळ आहे की त्याच्यामध्ये भगवद्गीता वाचू शकतात का? किंवा काही लोक, आपण पुस्तक वितरणाला गेल्यावर काही लोक सांगतात की मी आत्ताच मांसाहार करून आलेलो आहे, तर मी भगवद्गीतेला हात नाही लावणार कारण पाप लागेल. तर याच्या बाबतीत हे आपण सांगू शकतो प्रभूजीज माताजीज की भगवंत हे सूर्यासारखे आहेत. की सूर्याचं उदाहरण दिलं जातं की सूर्य हा वेगवेगळ्या ठिकाणाहून, जागेवरून पाणी शोषून घेतो. की तो स्वच्छ जे तलाव असतात तिथून पण पाणी शोषून घेतो आणि खूप घाणेरडी जी जागा असते, गटर वगैरे, तिथून पण पाणी शोषून घेतो. परंतु अशा घाणेरड्या जागेवरून पाणी शोषून घेतल्याने सूर्य अशुद्ध होतो का? नाही होत. इनफॅक्ट ती जागाच स्वच्छ होते सूर्यप्रकाशाने, तिथली घाण शोषून घेतल्या जाऊन हळूहळू ड्राय, कोरडी होऊन ती जागा स्वच्छ होते. तशाच प्रकारे भगवंत हे पण त्यांच्यामुळे कधी ते अपवित्र होणार नाहीत, उलट त्यांच्या सहवासाने आपण पवित्र होतो. काही हरकत नाही प्रभूजी. तुम्ही वॉशरूमला जरी जाऊन आलेला आहात किंवा कोणत्या अशुद्ध स्थितीमध्ये पण असाल, किंवा माताजीच पण महिन्याच्या त्या स्थितीमध्ये असतील, तरी पण बिलकुल भक्ती मार्गाचे जे बेसिक नियम आहेत, भगवंतांचं नामस्मरण करणं, जप करणं, किंवा भगवद्गीता किंवा भगवद्गीता भागवत वाचणं, याला काही अडचण नाहीये प्रभूजी. ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि भगवंतांच्या इच्छेने आपण उद्या पण सकाळी भेटण्याचा प्रयत्न करू, सकाळी 10 वाजता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी बोला. प्रभूजी, माझ्या नेमका क्लास अटेंड नाही होत, तर मी रेकॉर्डिंग ऐकते, पण ते रेकॉर्डिंग ते सिक्वेन्स नुसार नाहीये, तर मला कसं कळणार? सिक्वेन्स नुसार नाहीये. रतिरूपा माताजी हे बघा थोडं.
प्रभूजी सिक्वेन्स मध्येच आहे, पण त्या माताजींना म्हणजे नाव थोडं लांब आहे ना प्रभूजी, त्यामुळे ते अच्छा त्यांना मोबाईल मध्ये दिसत नाही. अच्छा, तुम्ही एकदा त्यांना समजून दाखवून द्या एकदा, ठीक आहे. हरे कृष्ण. माताजी, जर तुम्हाला जर पुन्हा शंकेचं निरसन झालं नाही तर पुन्हा सांगा मला, ठीक आहे. ओके प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद सर्वांचा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण धन्यवाद. प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे सादर कृष्ण. प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण.